तर आज कडकडीत उन्हातच आम्ही निघालो होतो दौऱ्यावर. पण त्याआधी ना दुपारी घरी आप्पा आणि काकू आले होते, तर मग सगळ्यांसाठी छान निंबू पाणी केलं. कारण की फिक्स आहे, उन्हाळा असल्यावर सगळ्यांना थंड पिण्याची इच्छा होती, चहा वगैरे सगळ्यांना नकोच वाटतो. त्यामुळे मग निंबू पाणी वगैरे पिऊन आप्पा ते निघाले. त्यानंतर इशूला झोपवलं आणि मी सुद्धा तयार झाले, कारण की मला जायचं होतं एका कार्यक्रमासाठी. पण एवढा नट्टाफट्टा करून तरी काय फायदा, शेवटी आपल्याला जायचं तर स्कार्फच बांधून नये. पण म्हटलं असो. नाही त्यानंतर आम्ही निघालो. एवढं कडकडीचं ऊन होतं ना, तर असं वाटत होतं की जसं की आग लागल्यावर कशा झळा लागतात, एकदम तसंच ऊन होतं. खूप जास्त झळा लागत होत्या. त्यानंतर गेल्याबरोबर अगोदर आमच्या ऋतू बाळांनी आतूला पाणी आणून दिलं. त्यानंतर माझ्या बाळासोबत थोडीशी मस्ती केली आणि आमचं बाळ ना तर खूप जास्त गुणी झालं आहे बरं का. त्याच्या गप्पा तर फक्त ऐकतच राहा वाटत्या. त्यानंतर बाळ ना मामाला इथं एक एक देवबाप्पा दाखवत होतं की कोणते देवबाप्पा, आणि सगळ्यांची ती नावंसुद्धा सांगत होतं. त्यानंतर कार्यक्रम वगैरे झाला आणि मी निघाले परत. तर आणि इथं ना ऋदूसुद्धा रडायला लागला होता. त्याचं म्हणणं होतं की आतून जाऊ नये, आतून इथंच थांबा. तर चला मग, बाय.